महाराष्ट्रामधून आणखी एक प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय। संभाजीनगर आणि दाभोळमधील प्रस्तावित प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये गेल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय। तर 50,000 कोटींचा इथेन कॉन्क्रीट हा युनिट प्रकल्प मध्य प्रदेशच्या सिहोरमध्ये उभारणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। महाराष्ट्राचा विचार सुरू असताना मध्य प्रदेशला प्रकल्प कसा गेला असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। महाराष्ट्राच्या वाट्याला येणारा रोजगार सहज बाहेर कसा गेला असा सवाल सुद्धा अंबादास दानवे यांनी एक्सपोज मधून उपस्थित केलेला आहे। तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे एक्सपोज केलेली आहे। काय एक्सपोज केली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। छत्रपती संभाजीनगर आणि दाभोळ येथे 50,000 कोटींची गुंतवणूक करून इथे कॉन्क्रीट युनिट उभारणार होते। आता हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता मध्य प्रदेशच्या सिहोर येथे उभारला जाणार आहे। हा प्रकल्प महाराष्ट्राचा विचार करत असताना मध्य प्रदेशमध्ये कसा गेला, महाराष्ट्राच्या वाट्याला येणारा रोजगार असा सहज बाहेर कसा गेला याचं उत्तर उद्योग मंत्री द्या। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी असा सवाल एक्सपोज करत उपस्थित केलाय। महाराष्ट्रामध्ये आणखी एक प्रकल्प दुसऱ्या राज्यात केला असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय। संभाजीनगर किंवा दाभोळमधील प्रस्तावित प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये गेल्याचा आरोप होतोय। 50,000 कोटींचा इथेन कॉन्क्रीट युनिट प्रकल्प मध्य प्रदेशच्या सिहारमध्ये उभारणार आणि महाराष्ट्राचा विचार सुरू असताना मध्य प्रदेशला प्रकल्प कसा गेला असा सवाल सुद्धा त्यांनी एक्सपोज करत उपस्थित केलाय। तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक्सपोज करत सवाल उपस्थित केलेला आहे। संभाजीनगर आणि दाभोळमध्ये हा प्रकल्प होणार होता आणि हा प्रस्तावित प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये गेल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलाय। तर 50,000 कोटींचा हा इथेन कॉन्क्रीट युनिट प्रकल्प होता। 50,000 कोटी म्हणजे बराच लोकांना रोजगार उपलब्ध झाला असता, मात्र हा प्रकल्प मध्य प्रदेशच्या सिहोरमध्ये उभारणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। आणि महाराष्ट्रामध्ये हा प्रकल्प उभारणार असा विचार सुरू असताना तो प्रकल्प मध्य प्रदेशला कसा गेला असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय। तर महाराष्ट्राच्या वाट्याला येणारा रोजगार हा सहज बाहेर कसा गेला असा सुद्धा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक्सपोज करत उपस्थित केलाय। अशा आशयाची त्यांनी एक्सपोज केलेली आहे, आपण नुकतीच पाहिली। महाराष्ट्रामधून दुसऱ्या राज्यामध्ये प्रकल्प जाण्याची ही पहिली वेळ नाही, त्यातच महाराष्ट्रामधून आणखी एक प्रकल्प दुसऱ्या राज्यामध्ये गेल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय। संभाजीनगर आणि दाभोळमधील प्रस्तावित प्रकल्प हा होता आणि तो मध्य प्रदेशमध्ये गेल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय। हा प्रकल्प बराच मोठा होता, जवळजवळ 50,000 कोटींचा इथेन कॉन्क्रीट युनिट प्रकल्प होता आणि तो मध्य प्रदेशच्या सिहोरमध्ये उभारणार असल्याची माहिती एक्सपोज करत अंबादास दानवे यांनी दिली आहे। तर महाराष्ट्राचा विचार सुरू होता, मात्र महाराष्ट्रामध्ये हा प्रकल्प न उभारता हा प्रकल्प मध्य प्रदेशला कसा गेला असा सवाल एक्सपोज करत अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेला आहे। आणि खरं तर हा प्रकल्प महाराष्ट्राच्या वाट्याला येणार होता। देशात परदेशातून गुंतवणूक आणून स्वतःचे व्यवसाय उद्योगधंदे उभे करण्यामध्ये देशातील सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे।